पितामह भीष्माचार्य प्रतिज्ञा काय होती की उद्या देशपांडे पृथ्वी करेल. मग झाले नाही ना. मग तुकोबाने काय सांगितलं पितामह का तुकोबाने काय म्हणतात भीष्मापेना केला खरा धनुर्धर रक्षक काय म्हणतात ऐका. ज्या वेळेस युद्ध चालू असताना लक्ष देऊ नये का युद्ध चालू असताना हा दुर्योधन येतो आणि म्हणतो काय चाललंय. पितामह भीष्माचार्य म्हणतात युद्ध चाललंय. कोणासोबत चाललंय. अरे पांडवांसोबत चाललंय. नाही 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 तुम्ही शरीराने आमच्यामध्ये आहात परंतु मनाने पांडवांसोबत आहात. बाबा ज्ञानेश्वरी व्यासपीठ ज्यांच्याकडे आहे त्यांच्याच माझे परिणाम बरं का बाबा लक्ष नव्हतं माफ करा तुमची मुलगी आहे. आणि ज्ञानेश्वरी व्यासपीठ जे चालवतात ना त्यांना आसन घ्यावं लागतं बरं का. बसायला आसन घ्या कोणतरी थोडंसं आसन तरी द्या बाबा बसायला. सामान्य नाही ज्ञानोबाराची ज्ञानेश्वरी सांगितलेली आणि ते वाचन करतात पारायण करतात त्यांना आसन देतात बसण्यासाठी. ज्या वेळेस कौरवांचा पांडवाचं युद्ध चालू असताना दुर्योधन म्हणतो नाही नाही तुम्ही शरीराने आमच्यासोबत आहात मनाने तुम्ही पांडवासोबत आहात. तुम्ही अनेक आपले सैनिक मारले गेले असे मोठे मोठे सैनिक मारले गेले पण पांडवाचं एक सुद्धा मेला गेलं नाही मारलं गेलं नाही. काय केलं नाही तुम्ही मन लावून युद्धच करत नाही. तुम्हाला असं वाटतं कौरवांची हार झाली पाहिजे. रागाला पितामह भीष्माचार्यांना पितामह भीष्माचार्य म्हणाले अरे मी कोण आहे भीषण प्रतिज्ञा करणार आहे. मी अजन्म ब्रह्मचारी राहिले वडिलांच्या हितासाठी वडिलांच्या इच्छेसाठी मी अजन्म ब्रह्मचारी राहिले. मी भीषण अशी प्रतिज्ञा केली म्हणून माझं नाव काय पडलं पितामह भीष्माचार्य. आणि मी सामान्य नाही मी खोटा बोलत नाही. मी जे पण केलं ते खरंच करत असतो. मग हा दुर्योधन म्हणतो मग हे पांडवाचे इथे का नाही मरत पांडवाच्या सैनिक का नाही मरत. त्या पितामह भीष्माचार्यांना राग येत आणि पितामह भीष्माचार्य भीषण अशी अजून प्रतिज्ञा करतात का उद्या मी सूर्य अस्ताच्या पूर्वी सूर्योदयाच्या पूर्वी नाही सूर्य अस्ताच्या पूर्वी पूर्ण पृथ्वी निष्पांडवी करेल म्हणून काय म्हणाले पितामह भीष्माचार्य निष्पांडवी करेल. पण कोणाचा होता पितामह भीष्माचार्यांचा. मग आता यानं गप्प बसावं का नाही मध्येच बोललं नाही एवढ्या लोकांना मदत बोलावं लागते. चांगल्या मोठ्या लोकांची संभाषण चालू की एवढे लोक काही कळत नाही एवढं मदत याने येड्याने बसावं का नाही चुपचाप हा म्हणतो जर नाही निष्पांडवी पृथ्वी झाला तर मग काय करणार. पितामह भीष्माचार्य म्हणाले मग मी मरेल. मग निष्पांडवी पृथ्वी झाली नाही आणि पितामह भीष्माचार्यांना देह त्यागावा लागला. म्हणूनच तुकोबाने काय म्हणतात भीष्मापण केला खरा धनुर्धरा रक्षिले. जर हा बोलला नसता तर पितामह भीष्माचार्याच्या शब्दावर विश्वास अविश्वास दाखवला नसता तर संशय घेतला नसता तर संताच्या शब्दावरती संशय घेतला मग काय झालं मुळात सगळं बाबा कौरवांचा विनाश झाला नाश झाला का नाही. संताच्या शब्दावर संशय घेतला. आता चला आपण कुठे गेलतो महाभारतात. आता चला रामायणाकडे या जरा. रामायणामध्ये शबरी माता कोण होती भिल्ल समाजाची. तिने सेवा कोणाची केली संताची केली का नाही मातंग ऋषीची. मातंग ऋषीने आशीर्वाद दिला सेवा बघून काय म्हणाले तुला राम प्रभू एकदा तरी भेट देण्यासाठी येतील. तुला राम प्रभू भेट देण्यासाठी येते. तिने असं विचारलं नाही मला कधी भेट देण्यासाठी येते. विश्वास ठेवला कोणावरती संताच्या शब्दावरती. मग शबरी मातेने किती वर्षे वाट बघितली श्रीराम प्रभूची किती वर्ष बघितली असेल 80,000 वर्ष बघितली. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल 80,000 म्हणजे शबरी माता किती वयाची असेल. आता तुम्ही संशय कराल का माझ्या शब्दावर कराल का. संशय केला होता दुर्योधनाचा काय झालं मुळात सकट काटा गेला मग संशय कराल का. कारण त्रेतायुगामध्ये माणूस किती वर्षापर्यंत जगायचा 1,00,000 वर्षापर्यंत जगायचा. सत्ययुगामध्ये
नाही त्रेतायुगामध्ये मग 10,000 वर्षापर्यंत जगायचा, सत्ययुगामध्ये मग 1,00,000 वर्षापर्यंत जगायचा बाबा. आणि त्रेतायुगात किती वर्षापर्यंत? 10,000. द्वापरयुगामध्ये 1,000 आणि कलियुगामध्ये आता किती हजारापर्यंत जगतोय? 100 वर्ष. 100 वर्षापर्यंत जगतो का आपण आता? 50, 60, 70, 80. मग आता हे मिळाला तर कळाला का आपल्याला? नाही कळला. मग याचा उपयोग काय झाला? आला कसा? वाया गेला. मग या देहाकडे जरा लक्ष द्या ना. हा देह वारंवार मिळणारा नाही. नरदेह दुर्लभ जाना, 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 नरदेह दुर्लभ जाना. छत्रवर्षाची गणना, छत्रवर्षाची गणना. मध्ये दुःखयातना, मध्ये दुःखयातना. तुम्ही अथवा मधुसूदन, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, 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 तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाना. तुम्हाला काय म्हटलं होतं? मला पहिल्या दिवशी कथे बोलते की मला तुम्ही विचारा, पण तुम्ही विचारलं का? मी स्वतःवर तुम्हाला सांगितलं नाही. नरदेह दुर्लभ जाना, त्वयामध्ये दुःख यातना. आंधळ्याच्या हातात कावळा पडावा तसा हा नरदेह आपल्याला भेटला बाबा. परंतु या देहाची आपल्याला किंमत कळली का? नाही कळली. जर कळली असती तर आपण ते लोक बाकीचे लोक काळ्या पडलेल्या करून खाल्लं असतं का? जर कळली असती तर असं सांगतात ते गावठी काढतात की नाही? गावठी लोक काढतात, लय राहते मवाची काढतात. मवाची झाडं भरपूर आहेत आपल्या इकडे. असं सांगतात ती जर काढली म्हणे, काढल्याबरोबर इस्क्यामध्ये टाकली तर त्याचा जाळ होतो म्हणे. होतं का? इस्क्यामध्ये टाकल्यानं मग जर ती इस्क्यावर टाकल्या जाळ होत असेल तर पोटामध्ये गेले ते आतडे काय म्हणत असतील बाबा? तरी पिलेशा राहतात काय लोक? मग याने देह कळाला का? नाही कळाला मिळाला, पण पुन्हा मात्र मिळणार नाही. कारण कसं आहे हा देह एक योनी कोटी, एक योनी कोटी कोटी फेरा, एक योनी कोटी कोटी फेरा, एक योनी कोटी फेरा, एक कोटी कोटी फेरा, एक योनी कोटी कोटी फेरा. कोटी कोटी फेरा तेव्हा लागे बारा मानव. आणि आपण एवढ्या येऊने बघून 84 लक्ष येऊने बघून मानवा देहात आलोय. सामान्य देह आहे का हा? तुम्हाला वाटतं देहाचं काही बोल नाही. अरे स्वर्गाचे देव सुद्धा या देहात मानव देह घेण्यासाठी तळमत असतात बाबांनो.